विद्यार्थी मित्रांनो, नवोदय प्रवेश परीक्षेचा आपला अभ्यास चालू आहे. त्याच्यातला उतारा 15 झालेले आहेत. आता उतारा 16वा चालू आहे. हा 2022ला इथे वर्ष दिलेला असतं बघा, हा केव्हा आलेला आहे. तर 2022ला हा उतारा आला होता. आपल्याला पहिले उतारा वाचून घ्यायचा, मग त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व करायचे. ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला उतारामध्येच सापडतात. त्यामुळे उतारा चांगल्या प्रकारे वाचून घेऊ. साप हे सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातीतील असतात. साप हे काय आहेत, कोणत्या प्रजातीतील आहेत, तर सरपटणाऱ्या प्रजातीतील. या गटात मगर, पाल आणि कासव यांचाही समावेश होतो. या गटामध्ये अजून कोणकोणते प्राणी येतील, तर मगर आहे, पाल आहे, कासव आहे, ते सुद्धा सरपटत असतात. साप जंगलात, वाळवंटात आणि तळ्यामध्ये आढळतात. आता साप कुठे, म्हणजे सगळीकडेच असतात तसं तर, पण जास्त करून जंगलामध्ये असतात, वाळवंटामध्ये सुद्धा साप असतात आणि तळ्यामध्ये सुद्धा असतात, पाण्यामध्ये सुद्धा आढळतात. वर्षभर बर्फाच्छादित राहणाऱ्या परिसरात त्यांना जगता येत नाही. म्हणजे वर्षभर बर्फाच्छादित, ज्या ठिकाणी वर्षभर बर्फ जमा असतो अशा ठिकाणी त्यांना जगता येत नाही. सापांची दृष्टी फार अधू असते. म्हणजे सापांची दृष्टी म्हणजेच काय, नजर त्यांना खूप कमी दिसत असतं बघा, त्यांची नजर खूप कमजोर असते म्हणू शकतो आपण. दृष्टी फार अधू असते. ही उणीव भरून काढण्यासाठी आणि आहार मिळवण्यासाठी ते इतर इंद्रियांचा वापर करतात. तर त्यांची ही उणीव म्हणजे त्यांना कमी दिसतं, ती भरून काढण्यासाठी काय करतात, आणि आहार मिळवण्यासाठी ते दुसऱ्या इंद्रियांचा वापर करत असतात. काही साप आपल्या नाकाने हुंकतात, मात्र बहुतेक तर ते जिभेनेच हुंकतात. काही साप नाकाने वास घेतात, हुंकतात म्हणजे वास घेतात, तर काही त्यांच्या जिभेनेच वास घेत असतात, हुंकतात. सापाचे शरीर पेशींपासून तयार झालेल्या पापुद्र्यांनी आच्छादित असते. त्यांचं जे वरचं शरीर असतं बघा, त्या पेशीपासून तयार झालेलं असतं आणि त्या पापुद्र्यांनी आच्छादित असतं. वर्षातून अनेकदा साप आपली मृत झालेली चामडी टाकून देतो. म्हणजे जी वरची पेशीपासून बनलेली आच्छादित स्किन आहे किंवा पापुद्रा आहे, तो काय करत असतो, ते मृत झालेली त्वचा, चामडी काढून टाकत असतो. म्हणजेच आपण त्याला कात टाकली म्हणतो. कात, सापाची कात टाकतात. त्याच्या खालील पेशी लगेचच नवीन त्वचा निर्माण करून त्याला संरक्षण देतात. आता कात टाकल्यानंतर म्हणजे त्याची वरची चामडी निघून गेल्यानंतर काय होत असतं, लगेच त्यांची नवीन त्वचा निर्माण होत असते. अशा प्रकारे आपल्याला सापाविषयी माहिती दिलेली आहे या उतार्यामध्ये. तर याच्यावरचा पहिला प्रश्न आहे, सापांना रिकामी जागा म्हटले जाते. सापांना काय म्हटलं जातं? ए पाल, बी पापुद्रा, सी सरपटणारा आणि डी कासव. सापांना काय म्हटलं जातं? सरपटणारा प्राणी म्हटलं जातं. कोणत्या प्राण्यांच्या प्रजातीमध्ये तो येतो? सरपटणारा. एचं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. दुसरं आहे, साप कुठे जिवंत राहू शकत नाही? तर ऑप्शन नंबर ए बर्फाच्छादित परिसरात, बी वाळवंटात, सी जंगलात आणि डी तळ्यामध्ये. तर आपण वाचलं होतं बघा या उतार्यामध्ये, साप कुठे जिवंत राहू शकत नाही, तर बर्फाच्छादित परिसरामध्ये. ऑप्शन नंबर ए येईल दुसऱ्याचं ए. प्रश्न तिसरा, सापांची रिकामी जागा कमकुवत असते. काय कमकुवत असते? ए हुंकण्याची क्षमता, बी श्रवणशक्ती, सी स्पर्शशक्ती आणि डी दृष्टी. सापांची कमकुवत असते, तर प्रश्न तिसऱ्याचं उत्तर येईल दृष्टी. त्यांची नजर कमजोर असते. ठीक आहे, डी उत्तर येणार. प्रश्न चौथा, इजा होण्यापासून सापाचे कोण संरक्षण करते? त्यांना, त्यांच्या स्किनला त्यांना इजा होऊ नये म्हणून कोण त्यांच्या शरीराचा अवयवरक्षण करत असतो? ए जीभ, बी पापुद्रा, सी मृत त्वचा आणि डी आहे नाक. तर इजा होण्यापासून सापाचं रक्षण करतं त्यांची मृत त्वचा, म्हणजे वरची जी कात असते, कातडी असते, ती त्यांची
संरक्षण करत असते. तर याचं चौथ्याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. प्रश्न 5वा, जगणे याचा अर्थ काय आहे? ए. जिवंत राहणे, बी. चालणे, सी. पलायन करणे आणि डी. साहचर्य. तर आपल्याला माहितीच आहे बघा, जगण्याचा अर्थ काय आहे. ऑप्शन नंबर ए, जिवंत राहणे म्हणजेच जगणे. अशा प्रकारे आपले 16 उतारे झालेले आहेत. हे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.